हॅपी बर्थडे सौ विजया वहिनींच्या वाढदिवसानिमित्त सौ विजया वहिनींचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेच। या निमित्त पूर्वीपासूनचा एक चलपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे। आम्ही तसे आंध्र प्रदेशातले बोधन या गावचे मूळ रहिवासी। बोधनला मोठे काका अंबादास काका व माझे वडील असा आम्हा सर्वांचा मोठा परिवार बोधनला एकत्र राहत होता। माझे मोठे भाऊ दादा यांना SBI या बँकेमध्ये मुंबई येथे नोकरी लागली। ही आम्हा सर्वांसाठी भूषणावह बाब होती। त्यानंतर दादांचे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर वहिनी मात्र बोधन येथे एकत्र कुटुंबातच राहायच्या। मोठी सून म्हणून सर्वजण त्यांना नेहमीच सन्मान द्यायचे। जुन्या परंपरा, चालीरीती, सण, उत्सव इत्यादींचे त्या काटेकोरपणे पालन करत एकत्र कुटुंबात त्या मोठ्या निष्ठेने सहज रममाण झाल्या। पुढे दादांची बदली वाशिमला झाली। वाशिम येथे दादांनी 3 रूमचे घर केले। तेथेच दादांनी आम्हाला शिक्षणासाठी बोलावून घेतले। दादांचे कुटुंबही विस्तारले। हा सर्व वाढता व्याप असूनही सौ वहिनींनी न डगमगता एकत्र कुटुंबाचा वेलू हसत खेळत गगनावर नेला। पुढे वाशिमवरून दादांची बदली नांदेड जिल्ह्यात उमरी येथे झाली। मात्र एकत्र कुटुंबात कुठेही फरक पडल्याने पहिल्यासारखेच सुरू राहिले। नाही म्हटलं तरी आम्हा सर्वांचे पालकत्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दादा व सौ वहिनी यांनी स्वीकारले व मोठ्या जबाबदारीने पार पाडले। थोडक्यात सांगायचे झाले तर आम्हा सर्वांचे बालपण, शिक्षण, लग्नकार्य ह्या जबाबदाऱ्याही दादांनी व सौ वहिनींनी मोठ्या तनमन धनाने उत्साहात पूर्ण केल्या। विस्तार भयास्तव येथे अधिक व्यक्त होणे शक्य नाही। संक्षिप्तपणे सांगायचे झाले तर बालपणापासून आजपर्यंत सौ वहिनींनी आम्हा सर्वांना दिलेला मायेचा पाझर अजूनही प्रवाही आहे। तो सौ वहिनींनी आम्हा सर्व परिवाराला एकत्र गुंफले व लहानाचे मोठे केले। तसेच उत्तम संस्कारही आमच्यावर केले। माझ्याबाबत बोलायचे झाले तर मी, सौ ज्योत्स्ना, सौ रेणू रोज सकाळी अभ्यासाला उठत असू। त्यावेळेस आम्हाला अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून आमच्या टेबलवर चहा आणून देत असत। मी तर लहानाची मोठी त्यांच्या संस्कारातच झाले। मी नेहमी त्यांच्या सोबतच राहायचे आणि त्यांनी मला संसारात कसे राहावे हे शिकविले। आजही माझ्या सुखदुःखात त्यांचा खूप मोठा आधार आहे व प्रसंगी मार्गदर्शन सुद्धा आहे। मीच नाही तर परिवारातील आम्ही सर्व आपापल्या ठिकाणी आनंदाने व स्वाभिमानाने राहत आहोत। थोडक्यात सौ विजया वहिनींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बोधनकर व कुलकर्णी परिवाराच्या वतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते व त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते व पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। राहिलेले खरंच मन मिसळून खूपच। आता ह्या सुद्धा ज्योत्स्ना सुद्धा किती म्हणजे हे राहत होत्या असं वाटत सुद्धा नव्हतं। साखरपुडा सुद्धा यांच्या असताना तिनं असं शेजारी कांदा करून तिथं अभ्यास केला ते तुमचं साखरपुड्याच्या वेळेला। म्हणजे इतकं हे होतं लौकिकपणा, असं प्रेम एक प्रकारचं। म्हणजे हा साखरपुडा म्हणजे अर्ध लग्नच असतं कडे, पण किती सांभाळून दिलं ते असं। आणि यांचं सुद्धा 4थ्या वर्गापासून माझ्या जवळ। आता ते शंकरची आठवण येईल मला सोडून द्या, ते सुद्धा मला कधीच नाही। आज एवढा हे वाद कधी मला उलटून बोलले नाही, कधी काहीच नाही, कधीच त्रास दिला नाही मला। खरंच आणि सासरचे लोक तर इतके चांगले होते, चुलत होते। 3 व्याप एका ठिकाणी होता। आता एकदा काय झालं मी लग्न झाल्यावर गेले बरं का, तर माझे वडील म्हणाले की कसं काय वाटतं तुला सासर बोधन तिथे, यांची बदली मुंबईला झाली। मी म्हणलं नाही हो, किती छान लोक आहेत म्हणलं, सगळे एकत्र राहतात। मला दीर कोणते हे सुद्धा ओळखून गेलं, एकसारखे उंच दिसायचे, राम श्याम हे सगळेजण एकसारखे दिसायचे। मग ते म्हणाले, मी म्हणलं त्याची काही काळजी करू नका हो, चांगल्या सासूबाई त्या चांगलं सांगतात ना, चांगल्यासाठीच आपल्या सांगतात ना, मग मी पण त्यांच्याशी चालेल असं म्हणायचे। मग ते आमचे मामाजी तर मोठे विचारूच नका। मला 8 दिवस झाल्यानंतर पिक्चरला नाही ते सुधाकर तिथे ना, मग तिला करमत नाही ना, मग जा तुम्ही। एक निघाल कितीही निघायचं, आमच्या इतक्या जात होतं पिक्चरला। 15 दिवसातून 8 दिवसातून एक पिक्चर मला नाही, तिचं मन रमलं पाहिजे ना।
इतकं जरी रागीट राहते तरी इकडं प्रेम असं इतकं होतं ते. अंबादास काका तर विचारच नाही. आमचे मामाजी तर तुकाराम महाराजच होते. तुकारामाची त्यांना उपमा झाली इतकी. त्या सासूबाई सुद्धा त्यांनी सुद्धा खूप प्रेमानं सांगावं, हे करावं ते करावं. तिच्याबद्दल माझ्याबद्दल त्यांनी फरक सांगा. ही तर कायची गरीब घरची, मी कायची श्रीमंत घरची. बाकी तिने हे केलं, मी पण घरात मला बहीण असल्यामुळे तिने तिच्या घरामध्ये हे केलं. सगळं चांगलं सांगायचं, आपल्याला खोटं नाही असं. वर्चस्व होतं त्यांच्या बोधन गावामध्ये, पण थोडं रागीट स्वभाव एवढं आपलं सहन करायचं. मामाजीनं तर किती त्यांना ताई काकूला हे करावं, पण त्यांनी सहन करावं. ताई काकूने तिने असं दे काय मोठे आहेत ना असं मला म्हणायचं. आणि मी गेले की माझ्या ह्याच्यात आता नवीन आहे ना, तुला समजलं पाहिजे, तूच करावं. पण काय होईल, चांगलंच आहे की, चांगलीच गोष्ट केली असं मला फार आपुलकी वाटेल. आमच्या वडिलांना फार आनंद वाटायचा मी असं सांगितलं. नाही तर मोठं काकू म्हणजे रागीट म्हणून प्रसिद्ध होते तिथं, पण नाही आपल्या ते कधी नाही. त्यांनी काकाने नाही, काकूने नाही, ताई काकूने, अंबादास काकानं, विजया एकदा हिने मुंबईला होती तर मला माहेरी जायचं होतं. तर मामाजीनं स्वतः पावसात साखर तूप ते सगळं आणून दे. नाही ती माहेरी चाली ना, तशा हाताने नाही जायचं म्हणून, तिला सगळं आणून द्या, माझ्यासमोर आणून द्या, असं प्रेम लावलं मोठ्या. म्हणजे इतके प्रेमळ होते लोक. आणि खरंच आमच्या घरात ते सगळे मंडळी प्रेमळ आहेत, खोटं नाही बोलायले. शंकर इतके होते पण खूप प्रेमळ, बापरे बापरे, सगळे प्रेमळ. राम श्याम सगळे धन सुद्धा अजून सुद्धा आले तरी वहिनी काय चाललं म्हणते तिथे जाते असं हे म्हणून नाही. म्हणजे प्रेमळपणा खूप होते आणि आनंद वाटतो ना असं एकत्र राहायचं. आमच्या सासूला इथं काहीच नाही, तू कर मी केलेलं समाधान वाटायचं. आता हे जायचं सासरी, त्या जायचं सासरी, त्या जायचं. त्यांना वाटायचं की तसं जाऊ नये ना, नुसतं लेकीबाई ना रिकामं केव्हा जात असतं. ह्या चालल्या ना तसं नाही जाऊ द्यायचं. मी म्हणलं तुम्ही करा किंवा तुम्ही करा, मी देते सगळं. नाही तू कर, तू केलेलं मला महत्व आहे का म्हणते. असं मी करायची पहिले तर माप माझा असायचं बेसनाचे लाडू, पण तसं नुसतं नाही केलं. पण पाहत स्वयंपाक केला सवळा रात्री करून ठेवायचे, रात्री सवळा स्वयंपाक हे केलं झालं तुझं तिकडून पाहिजे तिथं लो झालं सगळं. आपल्याला काय त्याच्यासाठी करायचं आपण आपल्याला समाधान. काकडा सुद्धा त्यांनी काकड्याला माझ्याबरोबर चल तू चल मला चल तू, आपण पुढे तयार व्हायचं पुढे यायचं. म्हणजे तुम्ही जर मला हे काम मागून करायचं येते म्हणजे, पण कधी सोडलं नाही. इतक्या पाण्यातून आम्ही जात होतो आश्रमामध्ये. आता इथं सुद्धा काही दिवस गेले ते काकड्या फार नाद होतं. म्हणता येत नव्हतं पण आवडत होतं, भजन आवडत होतं. आलं गेलेलं एवढं मुलगा असलं तरी त्याचे प्रेमावर त्याला बोलायचं. मोठं असलं तरी लहान असलं तरी त्यांचं हे फार माणसं होते. भागीरनगरला काय म्हणजे घर बदलायचं होतं आम्हाला, कैलासनगरहून बदलायचं होतं. मी म्हणलं हे भाग्यनगरचं चांगलं आहे, हो शांतता आहे, किती छान लोक, श्रीमंत लोक. नको बाबा आपल्याला ते शांततेचं भाग्यनगर नको, नाही घेऊ दिलं ते भाग्यनगर. 5 घरे आम्ही हिंडलो, 5 कैलासनगरला, श्यामनगरला, अशोकनगरला, यांच्याकडे 5व्या नगरात. तितकं फिरलो, तितकं सामान हलवावं. सुलभाच्या लग्नातला एखादा प्रसंग? सुलभाच्या लग्नाचा प्रसंग, यांच्या 4 मुंजी यांच्या एका लग्नात बाबा यांच्याकडचे घेऊन काढला तर ते डायरेक्ट जास्त मागितलं. 2 बसेस आणायचे म्हणे एकच बस. आमचं अन्न इतकं वाया गेलं. साखर भात तरी खाल्ला दुसरी दिवशी. साखर भात काय टमाट्याची नंदू मामा असल्यामुळं गप्पू बसले ते माहितीये का. मी किती घाबरत होतो पण त्यांच्या लग्नामध्ये. बाबा 2 बसेस इतके व्यवस्था इतकं हे बाबा. आणि किती माहिती का, मुंजनी 4 दिवस घेतलं होतं मारवाडी धर्मशाळा. या चौघांच्या मुंजी
धनु आणि अजय चौघांचे मुंजी आणि यांचं लग्न. आणि ह्याच्यामुळे सुरेखाच्या लग्नात मी सुरेखाच्या घरच्यांना सांगितलं ते 2-2 बस म्हणतात पण एकच बस आहे ती. तुम्ही घाबरू नका म्हणलं, एकच बस आहे ती म्हणलं. पण आम्हाला तयारी तर करायला लागली ना. असं बरोबर आहे, बरोबर आहे. आल्या समजा आपल्याला परिस्थिती म्हणजे काय ते मुन्नीच्या लग्नासारखं माझी हिच्या लग्नाला मुन्नीच्या लग्नाला सगळी कोठी लागली की लोक आले. तिच्या लग्नाला पुन्हा कोठी तयार करत गीताच्या लग्नात असं झालं ना ते. यांच्या लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे असे आम्हाला अनुभव एवढे येते. एकंदरीत आमचं हे सगळं आनंदात केलं आणि असंच जावं तुमच्या ह्याच्याप्रमाणे. असं प्रकृती चांगली ठेवावी त्यांची माझी ईश्वराच्या चरणी. 8 वर्ष. माझ्या मनात जे पहिल्यापासून होतं ना लग्न झालं तसं तिथे बोधनला नाही आत्मान नाही 5 मिनिटं नाही नाही आणि झोप आहे. त्यांनी मुंबईला होते. विशेषतः सगळ्या बायका म्हणायच्या अब्बा 8 दिवस झाले लग्न होऊन तुम्ही बोधनला इथं 2 वर्ष कमाली म्हणा. आजकालच्या कोण राहिले म्हणा पुरी म्हणा तुमची कमाली म्हणा सगळ्या म्हणायचं बोधनच्या. असं म्हणजे असं म्हणजे माणसाची आमची सहनशीलता पाहिजे ना. 2 वर्ष काढायचं म्हणजे काय 8 दिवस राहत नाही 3 दिवस राहत नाही तसं काही नाही. म्हणजे लोक तसे प्रेम फार होते. तात्पर्य म्हणजे आणि मला खरंच करमत मला कधी मी म्हणले नाही मला माहेरी जायचं मला माहेरी जायचं. त्यांनी मुंबईला होते तर 2 वर्ष होते ते. माझे वडील तर काय म्हणाले असं माहित असतं तर मी अजून वाढवू लागते म्हणे लग्नाची तारीख. एक 2 गोष्टी कळाल्या. एक ते ज्ञान नवाय घातलंय का बस. नाही पण आपल्याला रीती रिवाज संस्कार संस्कृती सगळं माहीत झालं ना तिथं लागलं. नाही तर अमेरिकेला तिकडे राहतं. बरोबर त्या आमच्या बुवा म्हणून होत्या शेजारी औरंगाबादला. त्या म्हणे अहो तुम्ही ते गौर बिऊर द्यायला त्यांना कुंकू व्हायला वेळ नाही म्हणे तुम्ही कशाला ते काय करत बसला. नुसतं तिला फक्त कुंकू वाज जा मला देवाला बद्दल बस काय संस्कार आपल्याला चांगले मिळालेच नाही. आणि त्या म्हणत होत्या मला कोण सांगत होतात मला जे चांगलं वाटतं मी ते त्यांनी ते आपण करायचं. आपण आपल्या लेकरा बाळासाठी संसारासाठीच करायचं असतं. हे आपल्याला दुसऱ्यासाठी करायचं नसतं आणि चांगलंच आहे. आजकाल तर किती देवा धर्माचं निघालं त्याच्यामध्ये संस्कार संस्कृती आधी पाहिजे तर आपल्या मग मुलं हे करतात. त्याच्यामुळे ते नाही तर सगळं हे बुडून गेलं तर काय राहिलं मग आपल्या धर्माचं. आता बाबा धर्मावर गेला एवढे बोलत माझी भाषा संपवते. अजयचं लग्न नाही अजय मोठा आहे खरं म्हणजे धनु लहान आहे. पण अजयचं जरी लग्न झालं तरी यांना वाटायचं म्हणजे यांचा स्वभाव म्हणजे आपल्या पोराचं केलं आणि यांचं तसंच ठेवलं असं त्यांनी बरोबर केलं. त्यांनी शोधातच होते सारखे सारखे. मग तुझी बहीण भाड्यानं राहत होती तिनं सांगितलं की असं असं आहे म्हणून म्हणजे ते तो जोडणारा करणारा असतो म्हणा. पण बोल ती भाड्यानं का राहणार तिच्याकडून शब्द का निघावणं धुळा उकत हे भूत व्हावे. एक प्रकारची ही कन्या प्रगत रत्नवाली मुलाखतच ही वहिनीची कन्या घेतल्यासारखी झाली. रत्नवाली. हो असं म्हणजे नंदा आजचा चांगल्या मिळाल्या. वाढदिवस आजचा जो आहे हो दादाच्या वेळेस आपण तर काही भाषण वगैरे केले नाहीत परंतु आज वहिनींच्या वाढदिवसानिमित्त एक प्रकारची सोसुलबाचं भाषण आपल्या सगळ्यांची उपस्थिती मला जे म्हणायचं होतं त्यातला बराचसा भाग तिच्या भाषणात आलेला तरी आहे. 2 शब्द तुम्ही बोला ना. उत्स्फूर्त काय आहे? तिनं तिच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मला बोलायचं झालं तर वहिनींचा आणि माझा संबंध तसा हिंगोली पासून आणि हिंगोली म्हटलं की आजही
मला डोईफोडे परिवाराची आठवण होती. खरं म्हणजे आमचा जे ऋणानुबंध निर्माण झाला तो डोईफोडे परिवारांपासूनच झाला. आणि सांगण्यास काही हरकत नाही की काही कारणास्तव मला नांदेडला यावं लागलं, स्थिर व्हावं लागलं. 1-2 वर्षापूर्वी मला इथे करमत नव्हतं नांदेडला, आणि असं वाटायचं की आपण पुन्हा हिंगोलीला जावं, कारण सगळं आयुष्य तिथे गेलेलं, सगळं कर्तृत्व तिथे गेलं. परंतु दादा वहिनी यांच्या प्रेमामुळे, मार्गदर्शनामुळे आणि आधारामुळे आता अशाही अवस्थेमध्ये आम्ही नांदेडला स्थिर झालेलो आहे. त्याच्या मागे दादा आणि वहिनींची आत्मीयता ही कारणीभूत आहे. माझ्या आजारपणाच्या संदर्भातच बोलायचं झालं तर मला नेहमी असं वाटतं की त्या प्रकृतीची काळजी घ्या असं सतत म्हणतात. तसा मी थोडा बिनधास्त राहतो. इतक्या उशिरा येत जाऊ नका. घरी जरी माझ्याकडे आल्या तरी तुम्ही वेळेवर जेवण घेत जा, वेळेवर आराम करत जा. तिलाही नेहमी असं म्हणतात की तुम्ही त्यांच्या तब्येतीकडे काळजी घ्या. खरोखरच या काळातही, या अवस्थेतही कोणीतरी ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शनासाठी हवे असतात. बोलता खूप येतं, पण आत्ता सुलभानी भाषणात सांगितल्याबद्दल आम्ही सगळेच पिंपळगावकर परिवार त्यांचं ऋणी आहोत. त्याच पद्धतीनं बोधनकर आणि कुलकर्णी परिवार त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो.